सौरव आज काय खाणार? चालेल. लास्ट टाइम तुम्ही बघितलंच होतं कसा सौरव भडकला होता. आता आपण आज त्याच्या मर्जीची कोथिंबीर वडी करू. 2 ते 3 पाण्यात धुवून घेतलेली आणि चिरून घेतलेली कोथिंबीर घ्यायची. लसूण, मिरच्या आणि जिरं हे सगळं वाटून घ्यायचं. ही झाली आपली पेस्ट रेडी. आता तर चिरलेल्या कोथिंबीरीमध्ये पेस्ट टाकायची. हळद, मीठ, सफेद तीळ, ओवा मी हातामध्ये क्रश करून घेतला होता. बेसन पीठ घ्यायचं थोडंसं आणि ज्वारीचंही पीठ घ्यायचं. 2 चमचे मी इथे ज्वारीचं पीठ यूज केलेलं आहे. तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग यूज करू शकता. जितकं तुमची कोथिंबीर जास्त तितकं पीठ थोडं जास्त घ्या. पाणी टाकून त्याचं थोडं डो बनवून घेऊया असं मस्तपैकी. आणि लिंबू पिळून मी परत एकदा मिक्स केलं आहे. आता ह्याचे रोल बनवून मी चाळणीमध्ये थोडंसं तेल लावून ग्रीस करून चाळणीवरतीच हे रोल ठेवलेले आहेत. आणि थोडेसे गार्निशिंगला सफेद तीळही टाकून घेते. इथे मी पाणी टोपामध्ये गरम केलेलं आणि ती चाळण त्याच्यावरती ठेवली म्हणजे मस्त असे वाफवून निघतील. आता हे चेक करून घेतलं. ह्याला अजून 2 ते 3 मिनटं लागतील. सुरी क्लीन निघाली ना की आपली वडी तयार असेल. तळायची बाकी आहे बरं का. आता मी असे छोटे छोटे कापं करून घेतले आणि ऑइल फ्राय करून घेतलं. दोन्ही साईडने मस्त असे क्रिस्पी होईपर्यंत भाजायचे बरं का. मस्त यम्मी आहे.